आपल्यासोबत श्रीरंग बारणे खासदार जोडले गेलेले आहेत। खासदार साहेब नमस्कार, आपलं स्वागत। जय महाराष्ट्रभर, मी प्रसाद काथे बोलतोय। मला पटकन या संदर्भातला तपशील असा लागेल की आत्ता वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी आणखी किती काळ लागेल याचं उत्तर लोकांना देता येईल का? आता टँकर त्या ठिकाणून उचलण्याची प्रक्रिया चालू आहे। साधारण 4-5 तास पूर्णतः ट्रॅफिक पूर्ण मुक्ती करता लागतील, कारण गेले 20-22 तास ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि गेले 20-22 तास मुंबईकडे जाणारे ट्रॅफिक जाम असल्यामुळे एक सायकल ट्रॅफिक सोडली जाते। मला जी माहिती घेतली मी 5-5.5 तासामध्ये ट्रॅफिक क्लिअर होईल। साधारण एक 2-3 तासामध्ये रुटीनला लागेल। आता थोडे रुटीनला लागले पण क्लिअर व्हायला 5-5.5 तास लागतील। म्हणजे आज रात्री 10 वाजेपर्यंत हा सगळा प्रकार चालू राहील। पण बारणे साहेब, आतापर्यंत असं अनुभवायला अनेकदा आलेलं आहे की घाटात वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस बऱ्याचदा टाळमटाळ करतात, ते उपस्थितही नसतात। आपण या संदर्भामध्ये पाठपुरावा कसा करणार आहात? नाही, मी अगोदर अनेक वेळा बैठकी घेतली। खरं तर ह्या दोन्ही गोष्टीची जबाबदारी IRB वाहतूक पोलीस खरं तर मॅनपॉवर त्या ठिकाणी कमी आहे आणि ते नाकारून चालणार नाही। जे ट्रक असतात किंवा टँकर असतात ते खरं तर वाहतुकीचे नियम पाळत नाही। अनेक वेळा त्यामुळे अपघात होतो आणि नागरिकांना त्याचा त्रास सोसावा लागतो। गेले 5-6 महिने पुढे मिसिंग लिंकचं काम पूर्णत्वाला येईल आणि त्याच्यानंतर मुळामध्ये हे पूर्णतः होईल असं मला वाटतं। बारणे साहेब जी, आपण ज्या मिसिंग लिंकचा उल्लेख केला त्या संदर्भातला मुद्दा असा आहे की मिसिंग लिंक मध्ये अवजड वाहनांना सोडलं तर तिथे पण असे अपघात होऊ शकतात, तेव्हा मिसिंग लिंक मध्ये अपघात टाळण्यासाठी अवजड वाहनं सोडू नयेत असं काही आपण प्रस्तावित कराल का? नक्की त्या संदर्भात बैठक घेऊन पुढची प्रक्रिया चालू झाल्यानंतर सांगेल।